दरम्यान मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज 5वा दिवस आहे आणि त्यांनी उपचार आता मध्यरात्रीपासून घ्यायला सुरुवात केली आहे। मराठा समाजाकडून आज बीडचा धाराशिव बंदची हाक देण्यात आली आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून ही बंदची हाक देण्यात आली आहे। तर मराठा आंदोलक आज जरांगेंची भेट घेणार असल्याची माहिती समोर येते। सरकार दखल घेत नसल्याने बंदची हाक दिल्याची माहिती या ठिकाणी आंदोलकांनी दिलेली आहे। त्यामुळे पुन्हा एकदा मराठा समाज आक्रमक होताना दिसतोय। आता पुढे नेमकं काय काय होणार ते बघावं लागेल। आणि या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी विकास माने हे थेट आपल्या सोबत जोडले गेले आहेत। विकास, काय सांगाल? एकीकडे मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले तर दुसरीकडे ओबीसीचे नेते सुद्धा उपोषणाला बसल्याचं दिसतंय। तिसरीकडे मात्र मराठा समाज आक्रमक होऊन बंदची हाक देताना सुद्धा दिसतोय। कसा परिणाम आज जाणणार आहे या बंदचा? कशा पद्धतीने हा बंद असेल? निश्चितपणे आपण पाहू शकतो की बीड जिल्हा हा मराठा आरक्षणाचा केंद्रबिंदू ठरलेला आहे आणि याच बीड जिल्ह्यामध्ये आज बंदची हाक जी आहे ती देण्यात आलेली आहे। एकंदरीत जर पाहिलं तर मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा 5वा दिवस आहे आणि याच उपोषणाला पाठिंबा दर्शवण्यासाठी आज सकल मराठा समाज बांधवांकडून बीड जिल्हा बंदची हाक जी आहे ती देण्यात आलेली आहे। बीड शहरातील सर्वात महत्त्वाचा मानला जाणारा छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे। याच ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन केलं जाईल आणि त्यानंतर सकल मराठा समाज आहे तो आंतरवली सराटीकडे रवाना होणार आहे। एकंदरीत जर पाहिलं तर मराठा समन्वयांनी हा जो बंद आहे तो शांततेत पाळावा असं आवाहन जे आहे ते देखील केलेलं आहे। त्याबरोबरच जे व्यावसायिक असतील, दुकानदार असतील, त्यांनी स्वयंस्फूर्तीनं आपलं दुकान जे आहे ते देखील या ठिकाणी बंद ठेवणार आहेत। आणि दुसरीकडे जर पाहिलं तर आजचा हा जो बंद आहे तो जिल्हाभरामध्ये पाळला जाणार आहे आणि मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला जो आहे तो या ठिकाणी पाठिंबा दर्शवताना हे आंदोलक दिसत आहेत। आणि त्याचबरोबर सरकार आपल्या मागण्या मान्य करत नाही, आपल्या उपोषणाची दखल घेत नाही, त्यामुळे बंद पुकारत असल्याचं सुद्धा या आंदोलकांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे आता सरकारकडून याविषयी याची दखल घेतली जाते का, बोलणी केली जाते का, तेही बघावं लागेल। दरम्यान विकास, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। या विषयीची अपडेट आपण घेत राहूया। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।